ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता अध्याय 32 वचने 5 ते 8. स्तोत्रसंहिता अध्याय 32 वचने 5 ते 8. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यास्तव तू पावशील त्या वेळी प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करीशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता त्याच्या 32वा अध्याय 5 पासून तर 8 वचनापर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ज्यांच्या पापाची क्षमा झाली आहे ते धन्य. आज परमेश्वराचं वचन सांगतंय की आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या पापामध्ये पडलेलो होतो, ज्या शापामध्ये तुम्ही आणि मी पडलेलो होतो, कोणत्याही प्रकारची आमच्यासाठी ही नव्हती की आम्ही त्या पापातून निघावं, त्या शापातून निघावं. आम्हाला कोणत्याही प्रकारची आशा नसतानाही प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आला. प्रियांनो, त्यांनी आम्हाला त्या पापेमधून, त्या खाचेमधून त्यांनी आम्हाला काढलं. त्यांनी आपल्या
रक्ताने आम्हाला धुतलं आणि आम्हाला ते तारण जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे ते सिद्ध करून दिलं. आज आम्ही त्या तारणाचा अनुभव घ्यावा. प्रियांनो, खरंच आहे, आज आमच्या पापावर त्यांनी पागर घातलेली आहे. आज आमचे पाप आमचे कितीही लाल रंगाचे होते ते बर्फासारखे श्वेत करून टाकलेले आहे. कारण त्यांनी आपला संपूर्ण रक्त मनुष्य जातीच्या पापासाठी वाहिलेला आहे. कोणत्याही पापामध्ये आता आपण नाही, तर आम्ही त्या परमेश्वराच्या कृपेमध्ये आपण चालत आहोत. आज देवाचं वचन आम्हाला सांगतं, आज ती कृपा आमच्यावर झालेली आहे. प्रियांनो, आज ती कृपा आमच्यावर झालेली आहे. म्हणून देवाकडे त्या कृपेबद्दल परमेश्वराकडे आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे. आज देवाचं वचन सांगतं, जेव्हा आमचे पाप क्षमा होऊन जेव्हा आम्ही त्याचा मार्गे चालायला लागतो, परमेश्वर म्हणतो, मी तुला बोध करेल. याच्या पुढे मी तुला बोध करेल. मी तुला ज्या मार्गाने गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल आणि आपल्या दृष्टीच्या द्वारे तुझे मार्गदर्शन करेल. प्रियांनो, खरंच आहे, परमेश्वराकडे जेव्हा आम्ही पापांची क्षमा मागून पश्चाताप करून देवाचा मागे चालायला लागतो, तेव्हा त्याचा पवित्र आत्मा तो आम्हाला बोध करत असतो. तो आम्हाला त्याच्या मार्गामध्ये चालवत असतो. त्याचे शिक्षण तो आम्हाला देत असतो. आज त्या देवाकडे आपण मागूया. त्या परमेश्वराला म्हणूया, देवा, तू मला बोध कर, तू मला बोध कर आणि तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी सहाय्य कर. जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराकडे पश्चातापी अंतःकरणाने येतो, परमेश्वराकडे पश्चातापी अंतःकरण घेऊन जेव्हा आम्ही आमच्या पापाची क्षमा मागतो, परमेश्वर तो म्हणतो की तुमचे कितीही पाप, कितीही शाप जे तुमचे होते ते सगळे काही मी क्षमा केलेले आहे. प्रियांनो, एकमेव येशू ख्रिस्तच आहे जो तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करणार आहे. तो आम्हाला बोध करणार आहे, त्याच्या मार्गात नेणार आहे. आज त्याचं स्मरण करूया, त्याच्या नावाचं गौरव करूया, जेणेकरून तो आमच्या पापाची क्षमा करून तो आम्हाला बोध करेल. ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गात तो आमचं रक्षण करेल. तो आम्हाला शिक्षण देईल आणि तो कधीही आम्हाला पडू देणार नाही. या प्रियांनो, प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो की आमचे पाप परमेश्वर बापा तू क्षमा केलेले आहे. आम्ही जेव्हा पश्चातापी अंतःकरणाने तुझ्याकडे आलो, देवा, खरंच आहे, तू आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला तुझ्या मार्गात चालण्यासाठी सहाय्य कर, मदत कर. आज प्रभू देवा, आम्हाला आध्यात्मिक रीती मजबूत कर. परमेश्वरा, आम्ही परत त्या पापेमध्ये, त्या पापाच्या घाणीमध्ये आम्ही जाऊ नये, तर प्रभू ते आमच्यापासून दूर करून आम्हाला तुझ्या मार्गात चालव. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव मी तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.